नमस्कार मंडळी, उद्या आपला 75वा स्वातंत्र्य दिवस आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि याच निमित्ताने तुमच्यासाठी मी खास एक कोड आणलेला आहे. डिस्काउंट ऑफर आहे 20%ची. IND20 हे कूपन कोड जर तुम्ही यूज केलं आपला कोर्स घ्यायच्या वेळेस तर तुम्हाला स्ट्रेट 20% ऑफ मिळणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात गमावू नका. हा जो कोड आहे तो फक्त 2 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजच संधीचा लाभ घ्या. नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यामध्ये मी ऐश्वर्या तुमचं खूप खूप स्वागत करते, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. फ्रेंड्स, तुम्ही मला सांगितलं की मॅडम आम्हाला इंग्लिश शिकायचं आहे, आम्हाला इंग्लिश बोलायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, पण प्रॉब्लेम असा होतोय की आम्ही इंग्लिश कोणाबरोबर बोलू हे समजत नाही आहे. आम्ही घरी इंग्लिश बोलू शकत नाही कारण की घरच्यांना इंग्लिश येत नाही, मग प्रॅक्टिस कशी होणार? किंवा आम्ही फ्रेंड्स बरोबर इंग्लिश बोलू शकत नाही कारण का मग मित्रमैत्रिणी हसतील आणि मग नकोच आहे आम्हाला ते. यू आर व्हेरी शाय अबाउट इट. ओके, तुम्हाला नाही बोलायचं आहे फ्रेंड्सबरोबर प्रॅक्टिस करायची नाही आहे. ठीक आहे, ऑफिसमध्ये बोलू शकत नाही कारण असं कसं बॉससमोर किंवा बाकीच्या कलिग्ससमोर इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करायची. सो आम्ही तेही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हीच आम्हाला सोल्युशन द्या, आम्ही काय करू? फ्रेंड्स, त्यासाठीच खास तुमच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसची ही जी सिरीज आहे ती मी आणलेली आहे. आणि आजचा व्हिडिओसुद्धा हाच आहे आपला. कसा असणार आहे आजचा व्हिडिओ? मी एक वाक्य सांगणार आहे, मराठीमध्ये तुम्हाला अर्थ सांगणार आहे, इंग्लिश वाक्य मी बोलणार आहे आणि मी पॉज घेणार आहे, मी थांबणार आहे, मी गॅप घेणार आहे आणि त्या पॉजमध्ये तुम्ही ते वाक्य रिपीट करायचं आहे. तुम्ही आता ट्रेनमध्ये बसले असाल, घरी असाल, कुठेही असाल, पण ते वाक्य तुम्हाला रिपीट करायचं आहे. मनातल्या मनात वाचायचं नाही आहे, बोलायचं आहे. तुमच्या तोंडून ते शब्द आले पाहिजेत बाहेर. ऑलराईट, तुम्ही माझ्याबरोबर इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करणार आहात या व्हिडिओमार्फत. ठीक आहे, डन. इकडे काही लाजायचा इश्यू नाही आहे, कोणी तुम्हाला जज करणार नाही आहे, कोणी तुमच्यावर हसणार नाही आहे. मी जसं वाक्य म्हणते तसंच तुम्ही रिपीट करायचं आहे. इतकं सिंपल आहे. कारण जोवर तुमच्या तोंडातून इंग्लिश बाहेर पडत नाही तोवर तुमची प्रॅक्टिस होणार नाही आहे, तोवर शब्द कसे बोलले जातात तुम्हाला कळणार नाही आहे. आणि त्यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. आणि मंडळी, जर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल तर प्लीज डाउनलोड करा. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. फ्री टेस्ट, फ्री PDF आणि प्री रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्स अशा बऱ्याच गोष्टी आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. सो ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सुरुवात करूयात आजच्या टॉपिकला, विच इज इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. ऑलराईट, तुमच्या तोंडून इंग्लिश बोललं जाणार आहे म्हणजे आहे. पण त्याही आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब किंवा लाईक केल्यामुळे तुम्हाला पैसे पडत नाहीत किंवा मलाही पैसे मिळत नाहीत. मला मोटिवेशन मिळतं, मला आनंद मिळतो की तुम्हाला आवडतायत व्हिडिओ, तुम्ही बघत आहात, आपला परिवार मोठा होत चालला आहे. सो मला एकंदरीतच मोटिवेशन मिळतं. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूयात. पहिलं आपलं वाक्य आहे, स्क्रीनवरती बघा. काही समस्या आहे का? काही समस्या आहे का? इंग्लिशमध्ये कसं विचारणार आहात? इज देअर एनी प्रॉब्लेम? इज देअर एनी प्रॉब्लेम? आता मी थांबणार आहे आणि तुम्ही रिपीट करणार आहात वाक्य माझ्या मागून. ऑलराईट, वन्स अगेन, इज देअर एनी प्रॉब्लेम? तुम्ही म्हणा. गुड. नेक्स्ट बघूया. तू खूप बोलतोस. यू स्पीक अ लॉट. यू स्पीक अ लॉट. गुड. नेक्स्ट सेंटेन्स. तू काय शोधत आहेस? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? आता तुम्ही म्हणा. गुड. पण मला इकडे तुम्हाला सांगावं असं वाटतंय, मी जसं वाक्य म्हणते ना तसंच रिपीट करायचं ट्राय करा. आता कारण इकडे बघा, मी असं नाही म्हटली आहे, कॉमन चूक आहे म्हणून सांगते. व्हॉट आर यू लुकिंग फॉर? मी असं म्हटलं का? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? नाही, तो रचा उच्चार बघा थोडासा सायलेंट केलाय मी. ओके, सो माझे उच्चार पण ऐका आणि तसं वाक्य रिपीट करायचं ट्राय करा. परत एकदा म्हणते मी आणि परत एकदा तुम्ही रिपीट करा. ऑलराईट. व्हॉट आर यू लुकिंग फॉर? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तुम्ही म्हणा.
ग्रेट. सो समजलं तुम्हाला. माझ्या उच्चारांकडे पण लक्ष द्या आणि मग रिपीट करा. पुढे बघूयात. पुढे फ्रेंड्स, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे, कारण मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला किती इंग्लिश येतं. ठीक आहे. स्क्रीनवर बघा, एक मराठीमध्ये वाक्य आहे. मला वाटतंय की आपण आधी भेटलो आहोत, असं तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे. ओके. मला वाटतंय की आपण आधी भेटलो आहोत. इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणणार आहात? 3 ऑप्शन्स मी दिलेले आहेत. बरोबर उत्तर काय आहे मला तुम्ही क्विकली कमेंट करून सांगणार आहात. ऑप्शन 1, आय थिंक आय मेट यू बिफोर. ओके, आय थिंक आय मेट यू बिफोर. किंवा ऑप्शन 2, आय एम थिंकिंग दॅट वी बिफोर मेट. आय एम थिंकिंग दॅट वी बिफोर मेट. किंवा ऑप्शन 3, आय थिंक वी हॅव मेट बिफोर. आय थिंक वी हॅव मेट बिफोर. सो मला वाटतंय की आपण आधी भेटलो होतो. सो बरोबर मीनिंगवालं सेंटेन्स कुठलं आहे? 1, 2 का 3? मला क्विकली कमेंट करून सांगा. मला आवडेल बघायला की किती जण तुम्ही बरोबर उत्तर देत आहात. ओके. बरोबर उत्तर कुठेतरी दडलेलं आहे व्हिडिओमध्येच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. पण नंतर मला कमेंट नका करू, आत्ताच कमेंट करा आणि मग तुम्ही शोधा की तुम्ही बरोबर उत्तर दिलं आहात की नाही. पुढचं वाक्य बघूया. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? What can I do for you? What can I do for you? आता तुम्ही म्हणा. ग्रेट. नेक्स्ट इज, आमच्यापैकी कोणीही तिथे गेलं नाही. None of us went there. None of us went there. ग्रेट. आणि हो, जर आत्तापर्यंत मी सांगितलेलं किंवा मी शिकवलेलं समजत असेल तर लाईक करायला विसरू नका. अगेन, पैसे पडत नाहीत, मला पैसे मिळतही नाहीत, जस्ट मोटिवेशन मिळतं आणि आनंद मिळतो, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. पुढचं वाक्य. ते दुकान माझ्या काकांचं आहे. दॅट शॉप बिलॉंग्स टू माय अंकल. दॅट शॉप बिलॉंग्स टू माय अंकल. गुड. पुढचं सेंटेन्स. ही माझी चूक नव्हती. इट वॉज नॉट माय फॉल्ट. इट वॉज नॉट माय फॉल्ट. गुड. नेक्स्ट. मला काहीतरी खायला दे. गिव्ह मी समथिंग टू ईट. गिव्ह मी समथिंग टू ईट. आणि आय होप तुम्ही खरंच प्रॅक्टिस करताय, तुम्ही खरंच रिपीट करताय. नुसतं ऐकू नका किंवा मनातल्या मनात वाचू नका. ॲक्च्युअलमध्ये शब्द येऊ द्या तुमच्या तोंडातून. खरंच तुम्ही हे जर रोज केलं तर तुम्हालाही कॉन्फिडन्स येईल. ओके. पुढचं वाक्य बघूया. कोणी आलं आहे का? हॅज समवन कम. हॅज समवन कम. तुम्ही जेवण केलं का? Did you eat? Did you eat? किती वाजले आहेत? What time is it? What time is it? 4 वाजले आहेत. It is 4 o'clock. It is 4 o'clock. जर डिफिकल्ट जात असेल इट इज 4 o'clock असं म्हणायला, तर इट इज 4 PM असं पण म्हणू शकता. PM. ओके. इज 4 PM. ऑल राईट. बोलण्यापूर्वी विचार करत जा. थिंक बिफोर यू स्पीक. थिंक बिफोर यू स्पीक. तुम्ही म्हणा. मला काही फरक पडत नाही. I don't care. I don't care. मला 1 कप कॉफी आण. Bring me a cup of coffee. Bring me a cup of coffee.
गुड. आणि आता लक्षात घ्या, हे जे सेंटेन्सेस आहेत, कधी जर तुम्हाला चहा मागायचा असेल तर हे वाक्य आठवलं पाहिजे. ब्रिंग मी अ कप ऑफ टी असं म्हणू शकता. किंवा जर कधी तुम्हाला ज्यूस मागायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता ब्रिंग मी अ ग्लास ऑफ ज्यूस. किंवा जर तुम्हाला ज्यूस मागायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता ब्रिंग मी अ ग्लास ऑफ ज्यूस. किंवा पाणी मागायचं असेल तर म्हणू शकता ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. सो सांगायचा हेतू असा आहे की इकडे तुमची बोलण्याची प्रॅक्टिस पण होती आहे आणि तुम्ही अर्थ पण समजून घेत आहात, सो दॅट पुढे कधी एखादं वाक्य बोलायची वेळ आली तर हे वाक्य तुम्हाला आठवायला पाहिजे, कारण तुम्ही हे वाक्य ऑलरेडी बोलला आहात, ऑलरेडी आपण प्रॅक्टिस केलेली आहे. सो नुसतं बघायचा म्हणून व्हिडिओ बघू नका, खरोखर प्रॅक्टिस करा आणि माझ्यासोबत रिपीट करा. पुढचं वाक्य बघूया. तू काहीच फारसं खाल्लं नाहीयेस. यू हार्डली एट एनिथिंग. यू हार्डली एट एनिथिंग. गुड. मी थोड्या वेळाने येईन. आय विल कम इन अ वाईल. ओके, WHILE, पण आपण व्हायले किंवा व्हिले, व्हाईल असं म्हणत नाही. आपण काय म्हणतोय? आय विल कम इन अ वाईल. वाईल. ऑल राईट, आय विल कम इन अ वाईल. राईट. तुला काय खायला आवडेल? व्हॉट वुड यू लाईक टू ईट? व्हॉट वुड यू लाईक टू ईट? माझ्या घरातील प्रत्येक जण आजारी आहे. आत्ता हीच परिस्थिती आहे, सगळ्यांना व्हायरल होत आहे, बाहेर पावसाळी वातावरण आहे, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. पण इंग्लिश सेंटेन्स असं होऊ शकतं याचं, एव्हरीवन इन माय हाऊस इज इल. एव्हरीवन इन माय हाऊस इज इल. गुड. पाहुण्यांना आत आण. ब्रिंग द गेस्ट्स इन. ब्रिंग द गेस्ट्स इन. नम्रपणे बोल किंवा नम्रपणे वाग असं म्हणायचं असेल तर टॉक पोलाइटली और बी पोलाइट. टॉक पोलाइटली. गुड. तुला कशाचा त्रास होत आहे? व्हॉट्स बॉदरिंग यू? व्हॉट्स बॉदरिंग यू? बॉदरिंगचा इकडे फ्रेंड्स अर्थ सांगते की एखादी व्यक्ती जर सतत एकाच गोष्टीवर विचार करते, लक्ष नाही आहे, तर आपण म्हणतो ना, अरे काय कशात लक्ष आहे तुझं, किंवा काही त्रास होतोय का तुला, तेव्हा इंग्लिशमध्ये तुम्ही विचारू शकता व्हॉट्स बॉदरिंग यू. ठीक आहे. स्पेलिंग बघा, BOTH जरी असलं तरी बोथ असं सुरुवात करू नका. बोथरिंग यू वगैरे असं नाही आहे. उच्चार बघा, व्हॉट्स बॉदरिंग यू. तुम्ही आता माझ्या मागून म्हणा, व्हॉट्स बॉदरिंग यू. बरोबर. मला 5 वाजता उठव. वेक मी अप ॲट 5 o'clock. वेक मी अप ॲट 5 o'clock. वेक मी अप ॲट 5 o'clock. ग्रेट. तू मला का उठवलं नाहीस? वाय डिडंट यू वेक मी अप? वाय डिडंट यू वेक मी अप? कोणीतरी तुमची वाट पाहतंय. Someone's waiting for you. Someone's waiting for you. हे नकळत घडलं. It happened unknowingly. It happened unknowingly. मी जेवण केलंय. I have eaten. I have eaten. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. He has seen many ups and downs in his life. He has seen many ups and downs in his life. गुड. मला वाटतं की आपण आधी भेटलो आहोत.
आधी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्याचं बरोबर उत्तर आहे आय थिंक वी हॅव मेट बिफोर. आय थिंक वी हॅव मेट बिफोर. तुम्ही म्हणा. आता मला कमेंट करून सांगा कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलंय. कोणी कोणी बरोबर ऑप्शन चूज करून कमेंट केलं होतं हे पण मला कमेंट करून सांगा की हो मॅडम माझं उत्तर बरोबर आलेलं आहे. जस्ट मला बघायचं की किती जणांचं तुमचं बरोबर उत्तर आलंय आणि किती जणांचं चुकीचं उत्तर आलंय. चुकीचं उत्तर असेल तरी आपलं निराश व्हायची गरज नाही आहे, हार मानायची गरज नाही आहे. कीप ऑन लर्निंग. ऑलराईट, आपण इकडे सगळे शिकायला आलेलो आहोत, त्यामुळे डिमोटिवेट किंवा कॉन्फिडन्स घालवणे असं काहीही करायचं नाही आहे. मी यासाठी व्हिडिओज बनवत असते. दर बुधवारी आणि दर रविवारी सकाळी 11 वाजता आपले व्हिडिओ येत असतात. घर बसल्या तुम्ही मराठीमधून इंग्लिश शिकू शकताय. अजून तुम्हाला काय पाहिजे, कशासाठी कॉन्फिडन्स घालवताय. ऑलराईट, सो बी कॉन्फिडेंट आणि कीप ऑन लर्निंग. ऑलराईट, आणि जर तुम्ही खरंच सिरियस असाल, इंग्लिश शिकायचं आहे, लेसन वाईज शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, प्री रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप डाउनलोड करा. सगळी माहिती तुम्हाला मिळेल. काय सिलेबस आहे, किंमत किती आहे, डिस्काउंट सुरू आहे का नाही, सगळी माहिती मिळेल. ॲप डाउनलोड करा आणि प्री रेकॉर्डेड कोर्ससाठी नाव नोंदवा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.